आज मी आणि दीदी एका खास ठिकाणी जाणार होतो, ज्यांचे व्हिडिओज माझी आई आम्हाला नेहमी पाठवत असते. तर जाता-जाता लकीला आम्हाला ड्रॉप करायचं होतं एक ठिकाणी, कारण त्याला त्याच्या आत्याच्या घरी जायचं होतं. आणि बिचारा इथे ऑटोसाठी झगडत आहे, की रिक्षा कधी मिळते. तर येस, आम्हाला जायचं होतं ते म्हणजे राणी सरकार ज्वेलरी. तर यांचे व्हिडिओज आई आम्हाला नेहमी-नेहमी पाठवत असते आणि त्यांच्याकडे खूप ऑफर्ससुद्धा असतात. तर आई मला बोलली, की "अगं त्यांच्याकडे ना सध्या संक्रांतीच्या काहीतरी ऑफर्स आहेत. सो जा आणि प्लीज माझं एवढं काम करच." फायनली आता लकीला रिक्षा मिळालेली आहे आणि तो चाललेला आहे आणि त्याला अपोझिट साइडलाच आम्हाला लगेचच जायचं होतं. आता आम्ही पोहोचलेलो आहोत राणी सरकार ज्वेलरीमध्ये, जे लोकेटेड आहे सिंहगड रोडच्या मूळचंद मिलजवळ आणि इथे गेल्याच आम्हाला दिसले यांचे खूप सुंदर कलेक्शन्स. गाईज इतके जर सुंदर व्हेरायटीचे मंगळसूत्र यांच्याकडे अवेलेबल आहेत. यांच्याकडे सध्या एक ऑफर चालू आहे. 3,799 रुपयांची तुम्हाला खरेदी करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चॉईस चोकर किंवा मिनी गंठन मधला लॉंग सेट आणि लॉंग मंगळसूत्र हे घेऊ शकता आणि त्यावर तुम्हाला एक नथ आणि पैठणी साडी अगदी फ्री मिळणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता त्यांचं कलेक्शन किती सुंदर आहे ते. खरंच म्हणजे या शॉपमध्ये गेल्यावर असं होत होतं, की यार काय-काय घेऊ आणि काय-काय नाही. गंठण वगैरे तर आहेच आहे, पण मोत्यांची ज्वेलरी तुम्ही पाहू शकता. त्यानंतरनं गळ्यातले वेगळे-वेगळे सेट्स ते सुद्धा खूप सुंदर आहेत. मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या शेपच्या वाट्या मी पहिल्यांदा यांच्याच शॉपमध्ये पाहिल्या. कारण मी इमिटेशन ज्वेलरीमध्ये किंवा 1 ग्रॅम ज्वेलरीमध्ये खूप ठिकाणी बघितलेल्या आहेत. पण ज्या आपल्याला वेगळ्या-वेगळ्या शंकरपाळ्याच्या आकाराच्या वगैरे पाहिजे असतात ना, अशा वाट्या मला फक्त इथेच बघायला मिळाल्या. अदरवाईज त्या बनवून घ्याव्या लागतात गोल्ड शॉपमधून, जेव्हा आपण गोल्ड ज्वेलरी बनवतो तेव्हा. पण इथे असं नाहीये. इथे तुम्हाला 1 ग्रॅममध्ये आणि इमिटेशनमध्ये पण त्या वाट्या मिळणार आहेत. त्याचबरोबर एडी स्टोनची ज्वेलरी सुद्धा इथे खूप छान आहे. एडी स्टोनचे इयरिंग्ज, एडी स्टोनचे मंगळसूत्र, लॉंग गंठण ते पण खूप छान आहेत. इकडे तुम्ही पाहू शकताय. त्याचबरोबर रिंग्स सुद्धा आहेत इथे आणि लग्नासाठी लागणारी सायडर ज्वेलरी, ब्राइडल ज्वेलरी इथे सगळं आहे. त्याचबरोबर हे जे मंगळसूत्र आहेत ना, मिनी गंठण हे मला खूप जास्त आवडले होते, जे मी झूम करून दाखवलेली आहे. याची क्वालिटी पण खूप ऑसम होती आणि हे फक्त ₹450 मध्ये होते. याचे जे स्टोन्स आहेत ना, ते खूप छान होते. त्याचे पेंडंट मला खूप जास्त आवडले होते. त्याचबरोबर इकडे मोत्यांची ज्वेलरी पण भरपूर आहे, जी की आपण नऊवारीवर वगैरे ते घालू शकतो आणि इकडे नथी आणि खोपा हे सगळं महाराष्ट्रीयन ज्वेलरी जी असती, ती इकडे आपल्याला पाहायला मिळते. खरंच ऑसम शॉप आहे हे. मस्ट व्हिजिटेड आहे. नक्की सर्वांनी एकदा व्हिजिट करा. हे काही पेड प्रमोशन वगैरे नाहीये. हे मी पर्सनल ब्लॉग केलेला आहे हा, जो की मला कलेक्शन आवडलं म्हणून. आणि इथे पाहू शकता हे जे अँटिक ज्वेलरीचं कलेक्शन आहे ते पण खूप सुंदर होतं. आणि येस, हे कानातलं मला खूप आवडलं होतं, जे की ₹1,800 होतं, पण ऑसम क्वालिटी होती यार. याला 2 असे मोर होते सुंदर. आणि हे जे कानातला आणि गळ्यातला सेट आहे, हा माझ्या दीदीने घेतला. जो सेट ₹1,100 होता फक्त. त्याचबरोबर हे इयरिंग पण खूप सुंदर दिसत होतं एडी स्टोनचं आणि हे पण त्याच प्रकारचं होतं, जे साउथ इंडियनमध्ये मोडत होतं. आणि आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि आमच्या सेटचं बिलिंग इकडे ही ताई करतीये. शॉपिंग करून देखील माझं मन काही भरतच नव्हतं. काय-काय शूट करून काय-काय नाही असं होत होतं. सो जाता-जाता माझी नजर पडली या एडी स्टोनच्या कानातल्यांवरती, जे की खूप छान होतं आणि त्यात ह्या लास्टला बांगड्या सुद्धा दिसल्या. ज्या बांगड्यांची क्वालिटी खरंच खूप भारी होती. आम्ही ह्या बांगड्या बघितल्या, ट्राय करून पाहिल्या. खरंच खूप छान दिसत होत्या त्या हातामध्ये आणि आता फायनली आमची शॉपिंग झालेली आहे. व्हिडिओ केल्यामुळे त्यांना पण खूप भारी वाटलं. आता आम्ही रिटर्न निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. खरंच पुण्यातली लोक इतकी नॉनसेन्स आहेत ना, अशी बावळट सारखी गाड्या चालवतात. सिरियसली म्हणजे त्यांना अजिबात कॉमन सेन्स नाहीये गाडी कशी चालवावी. आवळा खायचा का चढावडाच झाडावर रे, काही गरज नाही. मला आवळा बिवळा नाही खायचा. हे बघा, ही आमची दिदी तर इथून सुटलेला आहे दिमाग तिचा. जर मी पडले, मला जर पाडशील, मी तुला आपटून पाडेल इथे. मग अरे कहना क्या चाहते हो? मला इथे आपटून मारेल असं म्हणायचं होतं. या मायलेकांच्या कपड्यांनी सगळं घर भरले. हे इकडं हे तर पूर्ण दिदीचंच आहे. या साईडचं बिचाऱ्या जिजाजींचा वरचा एक कप्पा तेवढाच. काय हसती त्यात पण हिच्या कपड्यांमध्ये कपडे सापडत नाही तर जिजाजी कपडे बाहेर खुर्चीवर ठेव. हे प्रभू. आता हे इथे काही अल्ट्रेशनचे कपडे काढलेत आणि इथले आहेत ते लकीचं द्यायचे कपडे. आणि इतकं सुंदर कलेक्शन आहे लकीकडे कपड्यांचं. काय भारी चॉईस आहे त्याची. म्हणजे मला पण माहित नव्हतं की एवढी भारी चॉईस असेल. आणि अजून हे एक कपाट आहे जे अख्खं भरलेले दिदीच्या कपड्यांनी आणि साड्यांनी. तरी ही बाई
कपडे घ्यायची काही थांबत नाही. माय फेवरेट हॉबी कपडे. शॉपिंग. बापरे, कपडे 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 सगळीकडे कपडेच झालेत अख्ख्या घरात. आणि बाहेर वाळू घातलेले आहेच आहेत, वॉशिंग मशीन मध्ये आहेच आहेत. हे धुवायचे, एवढे कपडे धुवायला काढलेत. माझं डोकं हँग झालंय आता. हो, बिचारी जिजाजी कंटाळून भांडी घासायला लागली. ते म्हणत असतील आपण दोघी इकडे आवरत बसलोय तोपर्यंत मी काम करून घेतो. चल, एक काम हलकं करते. दॅट्स गुड. आमच्या तिघींचे पण नवरे असे चांगले आहे, ते खूप काम करू लागतात आम्हाला. आम्हा तिघी बहिणींचे नवरे ना सगळं काम करू लागतात आम्हाला. ऑलमोस्ट लागत नाही. नाही दाखवू का? खोटं बोलती, खोटं. हो, नाही, अक्षय तर करतो, सगळ्यांना माहिती. सुनील जीजू पण करता, जिजाजी पण करते. हीच खोटं बोलती, हीच काही काम करत नाही, नुसती पेन द्याय. हो, 20 रुपये. इकडे ये रे. हा खडूस आहे ना, अजिबात येत नाही कॅमेऱ्याच्या समोर. एवढा उंच झालाय माहितीये काय. पैसे त्याच्या आधी तुला व्हिडिओत यावं लागेल तर पैसे मिळतील. व्हिडिओ में आना पडेगा. लकीला दही आणायचंय, त्यासाठी तो पैसे मागतोय आणि किती वेळ व्हिडिओ जाऊन यायला बसशील अजिबात washroom मध्ये? नाही म्हणतोय. पैसे दे ना. देते ना, चल ये इकडे. फायनली काही सेकंदासाठी का होईना त्यानं त्याचं तोंड इथे दाखवलेलं आहे. तो अजिबात व्हिडिओमध्ये येत नाही. त्याला असं वाटतं की मला मुलींच्या नजर लागतील म्हणून तो येत नाही. सो दॅट्स ऑल अबाउट माय डे गाईज. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.